नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री साई सचरित्र मराठी अथ श्री साई सचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन भक्त निजठाया जाता परतोन कैसे ते शीन पावत तैसीच बाबांची भैक्षवृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती ती पंच सुनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या तैसेची आब्रह्मस्था वरांत साईची सर्वत्र अनुस्युत साईची होऊनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी म्हणूनी सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रवणावधान. सादर परिसता या कथा पावन कृत कल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण. बाबांची अनुज्ञा झाल्याविन यात्रेकरू परतता जाण करी तो आमंत्रण विघ्नाते. तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता. वसता चढलेची विघ्न माथा अनुभव समजता आहेच. आज्ञे बाहेर जे जे वागले तयांचे वाटेत हाल झाले. किती एकास चोरांनी लुटले स्मरण राहिले जन्माचे. भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता कोणी उपाशीच घाईने निघता. गाडी न मिळता उपाशी रखडता. अनेक भक्ताही पाहिले. एकदा पाटील तात्या कोटे कोपरगावास चालले होते. आठवड्याचा बाजार तेथे जाहले येते मशिदी. टांगा ठेवीला उभा करून घेतले बाबांचे दर्शन. चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मीश केले. भक्त करोत टाळाटाळ बाबा जाणत वेळ अवेळ. पाहुणी तात्या उतावेळ म्हणती अंमळ थांबावे. राहू दे होईल बाजार जाऊ नको गावाबाहेर. परी पाहुणी तात्यांचा आग्रह फार. म्हणाले बरोबर श्यामाने. काय श्यामाचे आहे कारण. केले तया आज्ञेचे अवगणन. बैसले तात्या तांग्यात जाऊन. बाजारा लागून चालले. दोहो घोड्यात एक चपळ. रुपये 300चे पाठबळ. साऊळ विहीर येता जवळ. अति उच्छृंखल चालले. कधी न खाणारा चाबूक फटका. बाजारा जाणारा न भरता घटका. घोडा पडला कंबरेत लटका. भरला टचका एकाएकी. कैसा बाजार कैसे काय. तात्यास आठवली साई माय. वेळी ऐकतो टळता अपाय. नाही अपाय गत गोष्टी. ऐसेच आणिक एकदा घडले. तात्या कोल्हार गावा निघाले. टांगा जोडून पुसाया आले. वंदिली पाऊले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले. पूर्वानुमोदन नव्हते मिळाले. तथापि तात्या तैसेच निघाले. परिसा वर्तले काय पुढे. टांगा आधीच तो भिरक्याचा. बेफाम भरधाव उधळला साचा. पाहीन वाट खळगे खाचा. जीवावरचा प्रसंग असो तो साई कृपेने टळला. टांगा बाबुळीवर आदळला. बरे झाले तेथेच मोडला. दगा वटावला पुढील. ऐसाची एक मुंबापुरस्थ. आंग्ल भौम थोर ग्रहस्थ. मनी धरोनी काही हेतू आला दर्शनार्थ साईंच्या. होता चांदोरकरांचा वशिला. पत्र लाविले माधवरावाला. तंबू एक मागून घेतला. निवास लाधला सुखाचा. बाबांची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेल मशीद. परतेन दर्शन घेऊनी स्वच्छंद.
अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा मशिदीसी चढावयाला, परी तो सर्व निर्फळ गेला. पाहुणा हिरमुसला मनात, इच्छा होती तयाचे मनी, मशिदीत वरती जाऊन वंदावे बाबास गुडघे टेकुनी, हस्त चुंबुनी बैसावे. इच्छा तयांची ऐसी बाबा न येऊ देत तयासी, मशिदीत बैसावयासी आपुले पाशी तेधवा. खालीच सभामंडपी असावेत, तेथेची पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथुनी घ्यावे, परीन यावे वरतेने. असो पुढे तो निघे जावया, अंगणी आला निरोप घ्यावया. जाशील उदयिक म्हणती तया, घाई कासया ही इतुकी. लोकाही बहुत कथिले, नाना परी तया विनविले. परवानगी न होता जे गेले, बहु पस्तावले म्हणून. होणारा पुढे काही न चले, नाही तयाच्या मनाते पटले. परवानगी विरहित निघाले, हाल जाहले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडली. साऊळ विहीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बाय सिकल. ग्रहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाकी चमकला. तोल जाऊनी तैसाची कलथला, मागे उलंडला मार्गात. महत् प्रयत्ने तांगा थांबविला, ग्रहस्थ घसरत घसरत गेला. मग उचलून तांग्यात बैसविला, तांगा हाकीला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी आस्तिपल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ ग्रहस्थ पश्चाताप व्यतीत होते. अवज्ञा प्रायश्चित्त भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अभेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले उपाशी राहिले, चुरमुरे फाकिले किती एकी. तीच आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली. मुसाफिरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती रुचावी का बाबांप्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तयांचे उचित. आनंद देई साधी निजहित, साधी ग्रहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईंचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यासी होमी प्रथमता. न देता आधी तया अवदान, स्वयं ग्रहस्थ जय करी सेवन. आचरू लागे चांद्रायन, शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती, निषेधिल्ली से पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रयान माथी, आदळे निश्चिंती तयाच्या. मनवनी तयाची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली ग्रहस्थांवरती. यती कधीही न उद्यम करीती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हेत ग्रहस्थ किंवा नव्हेत वानप्रस्थ, केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त. भिक्षाची प्रशस्त तयासी, अखिल विश्व माझे घर. मीच वासुदेव विश्वंभर, मीच परब्रह्म अक्षर. हा दृढबोध निर्धार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार, तया विश्व कुटुंबियासती साचार. इतरांचे विडंबन प्रकार चव्हाट्यावर पहावे.
आधी त्यजावी पुत्रेषणा मग वित्तेषणा लोकेषणा। जो एषणात्रय निर्मुक्त जाना तेनेची भिक्षाशना इच्छावे। नातरी भिक्षापात्र अवलंबने जळो जीने लाजीरवाणे। महाराज तुकोबांचे गाणे अर्थाविने हे निसार। साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा हे तो प्रसिद्ध। परी आम्हीची सदा आशाबद्ध असन्नद्ध सत्पदी पंचमहायज्ञाविन। ग्रहस्थास जे निंद जेवण ते शिर्डीत रोज पवित्र भोजन। स्वयं करवून घे साई प्रत्यही 5 घरे जाई। अतिथी यज्ञाचे स्मरण देई भाग्यवान हा लाभ घेई। आपुले गेही बैसून सारुनिया जे पंचमहायज्ञ। अवशितान्न करीती सेवन अज्ञात पंचसुना पाप गहन। तयांचे निर्दहन तेनेनी कंडनी चुली पेशणी उदकुंभी आणि मार्जनी। ही पंचसुना या नावांनी आहेत जनी प्रसिद्ध। उखळी धान्य दाना घालुनी वरी मुसळाचे घाव हाणुनी। तूस कोंडा टाकीती काढुनी होते न जाणुनी जीवहिंसा। पडेना ते धान्य पचनी प्रयोग इतुका जाहल्या वाचून। म्हणोनी हे पंचसुनाग्रणी पाप कंडनी या नाव। चुलीस सरपण लाकडे लाविले तेने पाक निष्पत्ती झाली। तेथेही नकळत जीवहत्या घडली। त्या नाव चुली पाप दुजे घेऊनी जाते वा जातनी। पिष्ट करिता धान्याचे कोणी न कळत असंख्य जीवांची हानी। होते त्या पेशणी हे नाव वापी कूप तडागामधुनी। कुंभ घेऊनी आणि ती पाणी किंवा नरहरी धुता धुनी असंख्य प्राणी मरतात। साधावया कुंभ स्वच्छंते घासिता वा उटिता हाते। अनिच्छा जी हत्या घडते पाप चवते उदकुंभी। तैसेची शीतोष्ण उदके स्नान करू जाता सडा समार्जन। जीव हत्या घडे जी दारुण मार्जनी जाण त्या नाव। या पंच पाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञ ग्रहस्थास। होता पंचसुना निरास चित्तशुद्धीस लाधे तो। चित्तशुद्धीचे हेती बळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ। ज्ञानानंतर मोक्ष अढळ पावती सफळ भाग्याचे। असो हे साईंचे भैक्षव्रत लिहिता लिहिता वाढला ग्रंथ। परिसा एक कथा अन्वर्थ अध्याय समाप्त करू मग। प्रेम असावे मात्र चित्ता कोणाही सवे काहीही धाडिता। जाहली जरी तया विस्मरणता बाबान विसरता मागत। असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा गाढा। भेटता ऐसा भक्त निधडा साईस उघडा प्रेमाचा। ती एक प्रेमळ भक्ताची कथा ऐकता आनंद होईल चित्ता। कोणीही स्वीकृतकारी चुकता बाबाची रस्ता दाविती। ऐसी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी देती जागृती। धन्य भाग्याचे जे हे अनुभविती आनंद स्थिती अवर्ण्य। भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम वडील जयांचे आत्माराम। तरखड जयासी उपनाम विश्राम धाम साई जया। परिजेने नित्य संबोधन ते बाबासाहेब तरखड जाण। तेनेची ही पोथी चालवू आपण नाही कारण या परते। साई प्रेमे उचंबळून तरखड जे जात ओथंबून। करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुखकर। काय तयांचे भक्ती विभव पदोपदी साईंचे अनुभव। एका मागून एक अभिनव सरसा विभार्व जे कथिती
बाबासाहेब अतुल प्रेमी साईंची आलेख्य प्रतिमा धामी, भव्य चंदनी देवारा नामी, पूजन कामी त्रिकाळ, तरखड मोठे पुण्यवान, पुत्र ही पोटी भक्तिमान, साईस नैवेद्य समर्पिल्याविन, करीना अन्न ग्रहण, तो करुनिया प्रातस्नान, काया वाचा मने करून, करी नित्य छबींचे पूजन, नैवेद्य समर्पण भक्तीने, हा तयाचा नित्यक्रम, असता चालला अविश्रम, जाहला सफल परिश्रम, अनुभव अनुत्तम लाधला, माता ही साईंची परम भक्त, शिर्डीस जाऊ झाली उत्सुक, मुलाने मार्गात तिच्या समवेत, असावे हा हेत वडिलांचा, इच्छा तियेसी शिर्डीस जावे, समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे, तेथेची काही दिवस क्रमावे, चरण सेवावे प्रत्यक्ष, ऐसा जरी वडिलांचा हेत, जाणे नव्हते मुलाचे मनात, कोणी मागे पूजा घरात, करील नियमित ही चिंता, वडील प्रार्थना समाजिष्ट, तयास मूर्तीपूजेचे कष्ट, देणे कैसे होईल इष्ट, कोडे हे प्रकृष्ट मुलाला, तरी जाणोनी तयांचे मनोगत, चिरंजीव प्रयाणी उद्यत, प्रेम पुरस्सर वडिलास विनवित, काय ती मात परिसावी, साईस नैवेद्य केल्याविने, घरी कोणीही अन्न न सेवणे, हे इतुके मान्य केले याविने, घडे ना जाणे निश्चिंत, हे मुलाचे नित्यव्रत, वडिलास होते आधीच अवगत, जा मी करीन नैवेद्य नित्य, राही तू निश्चिंत, वदती ते आधी न करिता साई समर्पण, न करू कोणीही अन्न ग्रहण, हे माझे वचन मानी प्रमाण, न करी अनमान, जा स्वस्थ प्राप्त होता, हे आश्वासन, मुलगा शिर्डीस करी प्रयाण, पुढे उगवता दुसरा दिन, करीती पूजन तरखड स्वयं, बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीच दुसरे दिनी, आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी, लोटांगणी प्रार्थिले, मुलगा जैसी पूजा करी, तैसीच बाबा माझी चाकरी, असावी कवाईत न घडावी मजकरी, प्रेम अंतरी द्या माते, ब्राह्म्य मुहूर्ती स्नान करून, ऐसे प्रार्थनापूर्वक पूजन, तरखड करू लागले प्रतिदिन, नैवेद्य समर्पण समवेत, नैवेद्यार्थ शर्कराखंड, बाबासाहेब अर्पित अखंड, ऐसा नियम चालला उदंड, पडला त्या खंड एकदी, व्यवहार व्यापृत अंतकरण, तरखडास नाही राहिले स्मरण, होऊनी गेले सर्वांचे भोजन, नैवेद्याविन एकदिनी, एका मोठ्या गिरणीवरी, तरखड साहेब मुख्याधिकारी, तद्यर्थ प्रातःकाळचे प्रहरी जाणे बाहेरी, नित्य त्या पुढे मग दुपार भरता, बाहेरून परत येता, पूर्व निवेदित शर्करा प्रसादता, भोजनी बैसता पावत ते, ऐसा नियम चालता, पडले एकदा विस्मरण चित्ता, राहिली शर्करा खंड निवेदनता, प्रसाद ग्रहणता अंतरली, करावया बैसता भोजन, शर्करा शेष स्वयंपाकीन, पात्री वाडी अनुदिन, तीच की जाण अन्नशुद्धी, परी ते दिवशी पूजा समयी, होऊनी काहीतरी घाई, शर्करा नैवेद्य राहुनी जाई, प्रसाद ठाई पडेना, त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन, साई प्रतिमा अभिवंदून, साश्रुनयन बोलत, बाबा ही काय माया दाविली, कैसी मजला भूल पाडिली, कवाईतची मजकरी घडविली, क्षमा वहिली मजकरा, नवे भूल हे महापाप, पावलो मी महदनुताप, चुकलो मी निस्त्रत्व, व्हावे मज सकृप महाराजा, लोटांगण घातले छबीचे चरणा, सखेद गहिवरले अंतकरण, म्हणती महाराज दयाघणा, करी गा करुणा मजवरी, ऐसे वदत मुलास पत्र धाडिले, होऊनी अति लाचार,
घडला मजकडून प्रमाद थोर, क्षमा कर गा प्रार्थावे, दया कराया अनन्य शरणा, ऐसी साईंसी भाकावी करुणा. अभय कर आणि अभय वचना, मागावे दीना दासाते. वांद्रे ग्रामी हा प्रकार, शिर्डी 100 कोस दूर. तात्काळ तेथे पावली खबर, परिसाते उद्गार बाबांचे. भूत भविष्य वर्तमान, देश कालाद्य न वंचिन्न. महाराजांसी त्रिकाल ज्ञान, पहा ते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिर्डीस असता, तेच दिनी ते समयी जी वार्ता. घडली साईस वंदू जाता, श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊनी अति उल्हासता, आई समवेत चरण वंदिता. साई जे आईस वदले ते, परिसता पावला विस्मितता अत्यंत. काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज. नाही खावया प्यावया पेज, उपाशी मज यावे लागले. कैसा हा पहा ऋणानुबंध, कवाड होते जरी बंद. तरी मी प्रवेशलो स्वच्छंद. कोण प्रतिबंध मज करी, मालक नाही मिळाला घरी. आंतडी माझी कळवळली भारी, तैसाची मी अन्नाविन माघारी. भर दुपारी परतलो, ऐसे हे बोल जेव्हा परिसिले. चिरंजीवांनी तात्काळ ताडिले, आपुले वडील बहुधा विसरले. दावाया चुकले नैवेद्य, मुलगा बाबांसी करी विनंती. मजला जाऊ द्या घराप्रती, बाबा तयास जाऊ न देती. तेथेची घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नैनी दाटले, अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळले. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई शिर्डीस असता एके समयी. करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिस्थिती. असता तेथे भोजनागारी, पात्रे वाढुनी झाली तयारी. इतक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती ती पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतपुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथेची क्षुधांतुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईंच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढेली. दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर. साई सादर पुसती, आई त्वा आज मज जेऊ घातले. तेने हे आकंठ पोट भरले, होते हे प्राण व्याकुळ. झाले ते तृप्त केले गे तुवा, ऐसेच करीत जावे नित्य. हेच कामी येईल सत्य, मशिदीत बैसून मी असत्य. बोलेन हे त्रिसत्य घडेना, ऐसीच माझी दया जाणावी. भुकेल्या भाकर आधी द्यावी, आपुल्या पोटानंतर खावी. धरावे जीवी हे नीट, काय वदले हे साई समर्थ. बाईस काहीच कळेना अर्थ, काय असावा की भावार्थ. वाणी निरर्थक नव्हे कदा, म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे. घडावे तरी मजकरी कैसे, मीच परतंत्र देऊनी पैसे. मिळेल तैसे खातसे, सेवुनिया ती प्रेमाची भाकर. जाहलो मी तृप्त निर्भर, अजून मजला येती ढेकर. बाबा प्रत्युत्तर करीतात, तू जेऊ बैसता द्वारी येता. पोटी क्षुदेची जया व्याकुलता, त्वा देखिले ज्या श्वाना अवचिता. मज एकात्मता तयासवे, तैसे सर्वांगी माकीला चिखलासी. देखिले त्वा जया सुकरासी, भुकेने व्याकुळ झाले लियासी. माझी तयासी एकात्मता ऐकोनी बाबांची वचनो. बाई पावली विस्मय चित्ती,
श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबांची कायती समस्त, कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर, कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे मी. पाही भूत मात्री जो मज, तोची माझी या प्रीतीचा समज, तरी तू भेद बुद्धी ते त्यज, ऐसीच भज मज लागी. वचन नव्हे ते परमामृत, सेवुनी बाई सद्गदित. नेत्र आनंदाश्रू बरीत, कंठ दाटत बाष्पाही. ऐसीच आणिक या बाईची, कथा सुंदर प्रेमरसात. समर्थ साईंच्या भक्त ऐक्यतेची, एकात्मतेची निजखुण. घेऊनी कुटुंब मुले बाळे, एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले. देई ती वृत्तांक फळे, प्रेम समेळे तया सवे. विनवी तयांचे कुटुंबास, भरीत एकाचे करी बाबास. दुज यांच्या तळून काचऱ्या खरपूस, वाडी बहुवस तयाते. बरे म्हणून ती वांगी घेतली, बाई जेव्हा शिर्डीस पातली. आरती पाठी भोजन वेळी, घेऊनी गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दाऊनी, बाई गेली ताट ठेवून. सर्वांचे नैवेद्य गोळा करून, बाबा भोजनी बैसले. भरिताची चवी चाखिता, लागले रुचकर वाटिले समजता. काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता, वदती आता आनात्या. निरोप गेला राधा कृष्णास, बाबा खोळंबले जेवावयास. काचऱ्यावरी गेले मानस, करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्यांचा, आता हा पदार्थ होणार कैचा. शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा. चालला तिने आणिले जे ताट, भरीत हे तो होते तयात. असतील तिची या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचे पासी पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिता, चुकले समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरिले तद्यर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जे कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहुणी व्यापकता साईंची. आणिक एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी, याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबांसी पाठविला. बाळाराम परलोकवासी, क्रियाकर्मांतर करावयासी. मुलास त्यांच्या जाणे शिर्डीसी, पुसावयासी पातला. जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडांपासी. तयांसवे काही बाबांसी, द्यावे मनासी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही. आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी, पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी. तोची पाठवी तया सवेची, ही साईमुखी अर्पावया. म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊनी जाई. प्रेम पुरस्सर हाची देई, हातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला, तेव्हा बिराडी विसरूनी राहिला. धीर ते धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी, तेव्हा विसरला पूर्वीच्या परी. आला रिक्त करी मशिदीस, त्वा मजसाठी काय आणिले. बाबांनी त्यास पुसून पाहिले, काही नाही म्हणता पुसले. स्मरण दिदले लव मात्र, तुला कोणी काही वत्स दिधले नाही का मज प्रित्यर्थ. नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे घराहून निघते वेळी, नाही का दिदला तुझी जवळी. खाऊ आईने प्रेम समेळी,
तेव्हा मग झाली आठवण. जाहला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून चरण वंदून निघाला. धावत धावत बिराडी गेला, पेडा आणूनी बाबासी दिदला. हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साईंचा महानुभाव, जयामणी जैसा भाव, तया तैसा देऊनी अनुभव. भक्त गौरव वाढवी आणिक या कथांचे इंगित, भूती सदैव पाहावा भगवंत. हेची सकल शास्त्रा संमत, हाची सिद्धांत एकील. आता पुढील अध्याय श्रवणी कळोनी येईल बाबांचे राहणी. कोठे ते निजत कवन्या ठिकाणी, सावचित्तपणी अकर्णिजे. हेमाड साईपदी शरण, श्रोता आदरे करिजे म्हणून. झाली या कथेचे निदिध्यासन, कृतकल्याण पावाल. स्वस्ती श्री संत सज्जने प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते नवमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.